Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. या अगोदर आपण मटकीच्या डाळीचे सांडगे कसे करायचे ते बघितलं. आज मिश्र डाळीचे सांडगे कसे करायचे ते बघू. हे मिश्र डाळीचे सांडगे मटकीच्या डाळीच्या सांडगे इतकेच चविष्ट लागतात. मग ते कसे करायचे ते बघू. मिश्र डाळीच्या सांडग्यासाठी इथं मी 4 प्रकारच्या डाळी घेतल्या, त्यामुळे सांडगे आपले जबरदस्त चवीचे येतील. ही मटकीची डाळ अर्धा किलो घेतली, चवळीची डाळ अर्धा किलो घेतली आणि मूग डाळ अर्धा किलो आहे आणि ही तुरीची डाळ ती पण अर्धा किलो घेतले. इथं मी अर्धा किलोचं प्रमाण घेतले, त्यामुळे सांडगे 2 किलोचे होणार. तुम्ही पाव किलोचं पण प्रमाण घेऊ शकता. या 4ही डाळी निवडून स्वच्छ करून घेतलेत आणि चाळणीने त्याची पावडर पण खाली पाडून घेतली. आता ते मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करायच्या. ही तुरीची डाळ घातली, ही मटकीची डाळ आणि आता ही मुगाची डाळ घातली, ही शेवटी चवळीची डाळ घातली. ह्या सगळ्या एकत्र करायच्या आणि मी हे गिरणीतून जाडसर भरडपूड करून आणणार आहे. तुम्ही घरातल्या चक्कीवर पण करू शकता. हे मी गिरणीतून भरडपूड करून आणली आहे. हे तुम्हाला मी जवळून दाखवते कसे आणले आहे ते. एक किंचित बेसन लाडूपेक्षा जाडसर आहे. हे जवळून बघा. आता सांडगे करायला घ्यायचे. हे 2 किलो सांडग्याचं पीठ आहे, पण मी इथं 1 किलो पिठाचं 2 वेळा सांडगे करणार, त्यामुळं प्रमाण इथं 1 किलो पिठाचंच सांगणार आहे. इथं मी 1 किलो पिठासाठी 1 टेबलस्पून लाल तिखट मिरची पावडर घेतली. मी इथं एव्हरेस्टचं तिखा लाल घेतलं आहे. रंगासाठी 1 टेबलस्पून काश्मीरी लाल घेतलं आहे. याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडरही घेऊ शकता. 2 टीस्पून मीठ आहे, ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. 2 टेबलस्पून जिरेपूड आहे, अर्धा टीस्पून हळद, 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून सुकवून घेतली, अर्धा टीस्पून हिंग घेतला आहे, 4 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी घातल्याने सांडगे एकदम चविष्ट होतात. कसुरी मेथीऐवजी तुम्ही ताजी मेथी पण घालू शकता. आणि घेतला आहे अर्धी वाटी लसूण. नेमका अंदाज येण्यासाठी वाटीत घेतला आहे. वाटीऐवजी मोजून 25 ते 30 लसूण पाकळ्या पण घेऊ शकतो. सांडग्याचं पीठ भिजवायच्या अगोदर लसूण बारीक करून घ्यायचं आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. मिक्सरच्या छोट्या भांड्यात लसणात थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेतली. आता कोथिंबीर बारीक चिरायची, शक्य होईल तेवढी बारीक चिरायची. हे कोथिंबीर चिरून झाली, जवळून दाखवते. आता पीठ भिजवायला घ्यायचं. त्यामध्ये हे कोरडे मसाले 1 करून सगळे घालायचे. आता कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी हातावर चुरून घालायची, त्यामुळे सांडग्यात तिचा स्वाद छान उतरतो. कोथिंबीर घातली. आता हे सगळं चमच्याने एकत्र करून घ्यायचं आणि परत हाताने सगळीकडे मसाला लावून घ्यायचा. आता ही लसणाची पेस्ट घातली. लसूण पेस्ट बारीक केलेलं भांडं विसळून त्यात पाणी घातले. आता परत चांगलं थोडं पाणी घेत पीठ भिजवायचं. पीठ आपल्याला सरसरीत भिजवायचं. हे पीठ भिजवून झाले. त्याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही. पीठ भिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्तीचंच ठेवायचं. हे पीठ भिजवून झाले. आता 1 तास आपण झाकून ठेवणार. त्याच्या अगोदर वर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे आता 1 तास पीठ झाकून ठेवायचं. हा 1 तास झाला आहे. पीठ चांगलं भिजलेलं आहे. हे थोडं घट्ट झालं आहे. पीठ थोडं घट्ट वाटतं तर अगदी थोडंसं पाणी घालून पीठ थोडंसं सैलसर करायचं. आता सांडगे घालायचे. सांडगे प्लॅस्टिक पेपरवर घालते. पाण्याचा हात घेऊन पीठ घ्यायचं थोडंसं हातात आणि आता हे अशा नखांनी सांडगे घालायचे 4ही बोटांनी. आणि आता ही दुसरी पद्धत पण दाखवते. तुम्हाला जी सोयीची वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. हे सांडगे सगळे घालून झालेत. हे कडक उन्हात 3 दिवस वाळवायचे. वाळवताना वरून कॉटनचं पातळ कापडाने झाकायचे, म्हणजे सांडग्याचा रंग बदलत नाही आणि धूळ पण
आतमध्ये शिरत नाही. सांडगे हे 3 दिवस कडक उन्हात वाळवलेत. रंग बघा कसा छान राहिला आहे आणि वजनाने पण हलके झालेत. सांडगे 3 दिवस कडक उन्हात वाळवल्यामुळे 2 वर्षापर्यंत अजिबात खराब होत नाहीत आणि घरात भाजीला काय नसेल तेव्हा हे सांडगे पटकन मदतीला धावून येतात. याची सुकी किंवा रश्श्याची दोन्ही प्रकारे भाजी करू शकतो. भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते. रस्सा भाजी तर भाताबरोबर पण छान लागते. ही सांडग्याची भाजी टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकतो. तुम्ही पण माझ्या या पद्धतीने मिक्स डाळीचे सांडगे करून बघा. खमंग छान वेगळ्या चवीचे सांडगे नक्की आवडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.